वरती तर फुल ट्रॅफिक जाम आहे. नशीब आपण वरती नाही, आपण खाली आहे. ट्रॅफिक मध्येच जास्त वेळ जातो आपला निघून. चला मित्रांनो, आपण हायवेला पोहोचलेलो आहे. थोडासा डोंगर चढायचा आहे आपल्याला, चढून घेऊ. आता डायरेक्ट स्टॉप आपला वाडीवर आहे. काय रोड पण एवढा भारी आहे की हवाच फक्त आपल्याला साईडला फेकते. काय वाऱ्याचा आनंद तर घेतलाच, आता थोडा खड्ड्यांचा आनंद पण घ्या. ऊन सावलीचा खेळ चालू आहे मित्रांनो, ऊन सावलीचा खेळ. या साईडला बघा नाहीये, ह्या साईडला बघा ट्रेन नाहीये. चला गाडी काढून घ्या. खड्डे 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 खड्डे, बापरे. हा बघा हा दलिंदर इथं जागा नाही तरी पण घालतोय. जर कोणाला इंटरनॅशनल रस्त्यांची मजा घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आता तर बैलगाडी पण चालू का नाही माहित नाही याच्यावर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समाधान. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. सो आज परत एकदा आपण एक रोड ब्लॉग काढणार आहोत. सो परत एकदा आपली गाडी, हे बघा आपली गाडी, आणि आपण परत एकदा चाललेलो आहे. चला आपण परत एकदा फिरून आणूया. चला मित्रांनो, आपण आता निघूया. दुपार झाले, वेळ पण भरपूर झाले. चला. वरती तर फुल ट्रॅफिक जाम आहे. नशीब आपण वरती नाही, आपण खाली आहे. पण खालून रस्ता चालू असताना गाड्या वरती का घातल्यात माहिती नाही. बरं चला, आपण निघलो आपापल्या वाटेवरती. आता मी आहे नाशिकमध्ये. सो नाशिकवरून घरी चाललोय. जरा बोललो परत एकदा जाता जाता तुमच्यासोबत मेमरीज शेअर करतो. तेवढंच मला पण सोबतीला कोणतरी, कारण की कधी कधी एकट्याला गाडी चालवायला कंटाळा येतो. समजा माझ्यासोबत तुम्ही असले तर मला पण बरं वाटेल. बाबा, या रस्त्यांच्या कामामुळे एवढा ट्रॅफिक लागलेला असतो, कधी पूर्ण होणार काम काय माहिती. आता आपण चाललोय गरवाऱ्याच्या साईडला. तिथून आपल्याला हायवे भेटेल. हायवेवरून आपण सरळ घरी जाऊ. सो तोपर्यंत थोडेसे कष्ट आहेत आपल्याला. ट्रॅफिकमध्येच जास्त वेळ जातो आपला निघून. तसं हायवेला गेल्यावर जास्त वेळ लागणार नाही, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी सुसाट असते. थोडंसं ओव्हरटेक मारू आपण. खड्डा, शाबाश. चला, गाडी थोडीशी ओव्हरटेक मारायची म्हटली तरी पण खड्डेत. काय मित्रांनो, आता नाशिकमध्ये तरी कामं चालूच आहेत भरपूर, आणि अजून काही ते पूर्ण झालेलं नाही. पावसाळा सुरू आहे. आता तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघताय ते काही मला माहिती नाही, पण तुमच्या एरियात सुद्धा असे रस्ते खणेल आहेत का तुमच्या साईडला पण कामं चालू आहेत का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, आपण हायवेला पोहोचलोय. आता इज्जतीत गाडी काढून घेऊ. लेफ्ट राईट बघा पहिलं गाड्या येत आहेत काय, आणि हायवेला चढू आता. चला मित्रांनो, आपण हायवेला पोहोचलेलो आहे, आणि आपण आता आपापल्या रस्त्याने निघून जाऊ. जसं नेहमीप्रमाणे इथं ट्रॅफिक लागतोच आपल्याला, कारण की पुलाचं काम चालू आहे. किती वेळ घेतो पुलाचं काम व्हायला माहीत नाही अजून. समोर ट्रॅक्टरवाला आहे, आपण आरामात गाडी घेऊ साईडने. आपल्या मागं पण गाड्यात मोठ्या मोठ्या, त्यांना पण थोडीशी साईड देऊ. कसं आहे, आपण पण गाडी पळवू, पण आपल्या ठिकाणीच. थोडा मोकळा रोड लागला ना मग आपण पण सुसाट जाऊ. हे बघा, आवाज आला का हॉर्नचा. काही लोकांना जरा प्रमाणापेक्षा जास्त घाई असते, तसं या माणसाला. एकतर कसं आहे, विचार केला तर पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर निघलो थोडाफार पाऊस भेटल, काहीच नाही. फक्त तो मध्ये 2-3 दिवस एवढा जोराचा पाऊस पडला, बस. त्याच्यानंतर पाऊस जसा गायब झाला तसा गायबच झाला. कंटिन्यू ऊन पडेल असतं आणि वारा, बस. या दोनच गोष्टी असतात. की परत तसंच करतो की महिन्याभराचा पाऊस परत 1-2 दिवसातच पडणार आहे, काय माहिती. त्याला जेव्हा पडायचे तेव्हा पडेल, जेव्हा नाही पडायचं तेव्हा नाही पडणार. आली ट्रॅफिक आली, शांत बसून घ्या जरा. बाबा, जामच ट्रॅफिक लागली अचानक. चला गाडी काढून घेऊ आपण. ट्रकवाला आतमध्ये येतोय. कधी पण गाडीचा अंदाज घेत जा. आतमध्ये येत असेल तर जाऊन देत जा. काय आपल्याला जास्त घाई नसते. ट्रकवाल्यांना जास्त दिसत नसतं, ब्लाइंड स्पॉट असतात ट्रकवाल्यांका भरपूर. चला हायवेला लागलो आपण, घेऊ काढून आता आपल्या स्पीडमध्ये. सो चला मित्रांनो, इज्जतीत आपली गाडी निघलेली.
मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. असा मोकळा रोड पाहिजे. असा मोकळा रोड असल्यावर गाडी पण पळवायला मजा येते. ती गाडी चालवायला मला पण मजा वाटते, तुम्हाला पण मजा वाटते. एकच प्रॉब्लेम आहे, हवाच लय चालू आहे भेंडी रस्त्याने. काय होतं, जास्त हवा चालू असली का गाडी फेकली जाते एका साईडला. पण ठीक आहे, 220 जास्त जाणवत नाही, कारण की गाडी थोडीशी जड आहे, त्याच्यामुळं काही वाटत नाही. तशा छोट्या गाड्या असतात, म्हणजे 100 cc गाड्या, त्यांचं वजन पण थोडं हलकं असतं. त्याच्यामुळे काय होतं की वाऱ्याने लगेच त्या गाड्या एक साईडला फेकल्या जातात. असा जोरात वारा असला ना, त्या गाड्या 50-60 अशाच नेता येतात. जास्त स्पीडला आपण गाडी नेली ती, आणि जर असा वारा चालू असला जोराचा, तर आपल्याला वारा एक साईडला फेकून देतो डायरेक्ट. तशा या थोड्या स्पोर्ट बाईक्स असतात ना, त्या कशा थोड्याशा जड असतात, त्याच्यामुळे सहसा लवकर असा वारा साईडला फेकत नाही आपल्याला. हा एक प्लस पॉइंट आहे. इथे थोडेसे खड्डे खोटे आहेत. चला परत एकदा रस्ता रोकोय, म्हणजे रस्त्याचे काम चालू आहेत परत इथं. परत आपण थोडा ट्रॅफिक मध्ये अटकलो. ठीक आहे, निघून जाऊ परत आपण, काही अडचण नाही आपल्याला. हे बघा, इकडे कामं चालू आहेत अजून रस्त्यांची, होतील लवकरच पूर्ण. थोडासा डोंगर चढायचा आहे आपल्याला, चढून घेऊ. इथं एक अडचण आहे, खरं सांगतो, म्हणजे अशा गाड्या अडवायतात ती अडचण नाहीये. हे बघा, तुम्हाला नाही तर स्पीड ब्रेकर दिसतील हे छोटे छोटे. हे बघा, जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, मोठ्या गाडीला अडचण नाही, पण ही 2 व्हीलर असते ना, या छोट्या छोट्या स्पीड ब्रेकरवरून टायर फेकले जातात डायरेक्ट साईडला. त्याच्यामुळे मनात नसताना सुद्धा मला इथं हळू ब्रेक मारायला लागतो, गाडी स्लो घ्यावी लागते. हे बघा, किती पण इच्छा असली जोरात पळवावी, पण नाही, ते शक्य नाही होत. काय होतं माहितीये का, की गाडी डायरेक्ट साईडला फेकली जाते. गाडी साईडला फेकली जाते, त्याच्यामुळं बॅलन्स बिघडतो गाडीचा. हे बघा, परत एकदा परत इथं स्लो करावी लागली गाडी. ठीक आहे, चला. तसं पण आता इथून पुढं नाहीये तसं काही, म्हणजे इथं फक्त थोड्या पुरती आहे. हे संपले आता. आता डायरेक्ट स्टॉप आपला वाडीवार आहे. चला, आता वाऱ्याच्या वेगाने मी पण जातोय, तुम्ही पण या, एन्जॉय करा. गाडी चालायला भारी आहे, पण एक हवाच फक्त अडचण करून राहिली, बाकी काही नाही. काय रोड पण एवढा भारी आहे की हवाच फक्त आपल्याला साईडला फेकते. चला, स्पीड ब्रेकर आले, ब्रेक घ्या आणि परत एकदा निघा बरं. चला मित्रांनो, वाडीवारा फाटा आलेला आहे. नाही, सॉरी, वाडीवारा मागे राहिला, VTC फाटा. सो आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे, जेणेकरून आपण आपल्या गावच्या साईडला जाऊ. सो चला, इथून आता जरा इज्जतीत गाडी नेऊ चलो, कारण की तुम्हाला माहिती आहे इथून सगळे रस्त्यांचे कामं चालू आहेत आणि खड्डे पण भरपूर आहेत. सो आपल्याला इथून जरा हळूच गाडी न्यावी लागेल. ठीक आहे, काही नाही, बोलत बोलत जाऊ आपण, काय अडचण नाही आहे. काय वाऱ्याचा आनंद तर घेतलाच, आता थोडा खड्ड्यांचा आनंद पण घ्या. सो चला, इथून पुढे आपली गाडी स्लोच असणार आहे, त्याच्यामुळे आपलं बोलणं पण भरपूर होईल आणि थोडासा सावकाश पण जाऊ आपण. तर बघू शकता मित्रांनो, जसं काही आता पावसाची सुरुवात झालेलीच आहे. आणि जर तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल, हे बघा, आजूबाजूला मस्तपैकी हिरवगार गवत उगायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, म्हणजे जिथं सगळं ओसाड ओसाड वाटत होतं, तिथे आता मस्तपैकी हिरवगार गवत उगवायला सुरुवात झालेली आहे. ऊन होतं, थोडं थोडीफार सावली दिसते. सावलीने ढग जाताना दिसत आहेत, बघू शकाल तर. चला जाऊ द्या, सावली तर आली. बापा मागातपासून उन्हामध्ये गाडी चालवत होतो. पावसाचे दिवस आहेत, पण पाऊस तर काही पडत नाहीये, ऊनच पडतंय. पाऊस पडला फक्त ते 2-3 दिवस जोराचा पाऊस झाला, बस फक्त तेवढा पडला मध्ये. त्याच्या नंतरला पाऊस कुठे गायब झाला काय माहिती. हवा गाया
सांभाळून चला. रस्त्याच्या मध्ये ह्या गाया चालतायत, मग आपण कुठं चालायचं? बरं ठीक आहे, आपल्याला रस्ता भेटलाय थोडाफार. बघा इथं तर लय झाड आहेत, भरपूर जंगल आहे इथं. त्यातली त्यात सावली पडेल असते. खड्डे दिसत नाही इथे मला काही पण करून. कधी पण येतो ना इथल्या खड्ड्यांमध्ये आपटतो. दिसतीच नाही तर काय करणार माणूस. तुम्हाला नसतील जाणवत, पण कसं आहे गाडीवर मी बसेले त्यामुळे मला प्रत्येक खड्डा कळतोय. हे बघा, हो ऊन सावलीचा खेळ चालू आहे मित्रांनो, ऊन सावलीचा खेळ. हे बघा हिरवगार वातावरण दिसत असेल तर, म्हणजे आता नुसती सुरुवात झाली की हळूहळू गवत उगवायला. अजून तर भरपूर हिरवगार जाणार आहे. अजून 3-4 महिने पाऊस असणार ना बाबा. कारण की तो आता जायला नखरं करतोय, नंतरला येईल का नाही माहित नाही. बरं ठीक आहे, जोपर्यंत पडायचं तोपर्यंत पड, काही अडचण नाही. चला त्यातली त्यात एक गोष्ट चांगली आहे, अर्ध्या रस्त्यांचं तर काम झालं इथल्या. हा अर्धे रस्ते बाकी आहेत, ते पण बनतील हळूहळू पुढच्या पावसाळ्यापर्यंत. बरं की नाही, तोपर्यंत चालू द्या, काय अडचण नाही. जोपर्यंत चांगले रस्ते आहेत तोपर्यंत एन्जॉय करून घ्या. पुढे जाऊन खराब रस्ता लागणारच आहे आपल्याला, बरं की नाही. मग त्या रस्त्याचा पण आनंद घ्या. चला इथं मध्ये गाव लागलेलं आहे, म्हणून या गावासाठी स्पेशल सिमेंटाचा रोड आहे. तेवढं गाव संपलं का परत आपल्याला ते डांबराचे रस्ते आहेत ना खड्ड्यांचे, ते आपल्यासाठी आहेत. बोलता रस्ता पण संपला बाबा. डायरेक्ट स्लो केली गाडी मी. हे बघा इथं काय केलंय बाबा. खड्डे होते ना की रस्ता संपतो तिथं खटकी असते ना, तिथं बारीक खडे टाकले, डायरेक्ट दगड आहेत बारीक. तरी माझी गाडी स्लिप झाली त्याच्यावरती. म्हणजे जोरात आलो असतो तर हा करार की नाही. चला त्या दिवशी आलो होतो तर इथं फाटक बंद होतं आसफली गावापाशी. बघू आज उघडं आहे का काय. एक तर मला परत त्या पुला खालून जायचं नाही, भेंडी लय बारका रस्ता आहे, एवढासा पूर्ण खाली वाकायला लागतं. हेल्मेट खाली, डोकं खाली, पुढचं काही दिसतच नाही. बघू आज तरी रस्ता चालू राहू दे. स्पीड ब्रेकर, चला फाटक उघडाय नशीब. चला आज आपली गाडी इज्जतीत घालू. चला चाललो आपण इज्जतीत. चला फाटक उघडे, आरामात गाडी क्रॉस करा. या साईडला बघा नाहीये, ह्या साईडला बघा ट्रेन नाहीये. चला गाडी काढून घ्या. बाबा इथं काय, हे बघा किती खड्डा घेतलाय. काय पूल वगैरे बांधतायत का? बांधा रे, काहीतरी बांधा, पण लवकर बांधा. जाईल अजून टाइम लागेल त्याला. ठीक आहे लागू दे आता, काय तोपर्यंत नसल्यापेक्षा असलेलं बरं आहे. एक रस्ता खाली एक वरती, त्याला डोंगर चढूया थोडासा. हा ओके. चला इथं पण मध्ये गाव आलेलं आहे मस्त पैकी. त्याच्यासाठी या गावामध्ये सुद्धा सिमेंटचा रोड केलेले आहेत. म्हणजे जेवढं गाव असतं ना तेवढ्याच एरियामध्ये सिमेंटाचे रस्ते केलेले आहेत. आणि बाकी सगळीकडं डांबराचे, ते पण अजून पूर्ण झालेले नाही आहेत. काय माहित कधी पूर्ण होतील. ठीक आहे, जेव्हा होतील तेव्हा होतील. हे बघा चांगला रस्ता संपला नाही, थोडासा खराब रस्ता आहे. आला परत चांगला रस्ता आला. चला परत जाऊ पण आपापल्या रस्त्याने. चला काय अडचण नाही, अर्धा तरी रस्ता चांगला आहे. म्हणजे वन साईड अजून बाकी आहे, पण वन साईड तर तयार झालेली आहे. सो जेवढी तयार झालेली आहे तेवढा वापरून घेऊ. कदाचित एवढाच आई शपथ बोलता रस्ता संपून जातो यार यांचा. हे बघा बरं, बघा रस्त्यावर यांनी परत बारीक कस टाकलेली आहे. बारीक दगड. चला इथं थोड्याशा कचीवर गाडी चालवायला फाटते, म्हणजे डायरेक्ट गाडी उभीच राहत नाही. यांनी तर अख्या रस्त्यावर बारीक खडी आणि कच टाकून ठेवले. अरे का बरं असे करतात.
मला खरं कधी कधी असं वाटतं टू व्हीलरवाल्यांसाठी रस्तेच नाहीत. बघा ना, जर दिसत असेल तर इथून एकदम पुढपर्यंत एकदम कच आहे. आणि गाडीची स्पीड बघा, हे बघा दिसत असेल तर गिअर सुद्धा वाढवता येत नाही मला गाडीचा. हे बघा, आई शपथ, अशी तर गाडी चालली. नाही नाही, मला असं वाटतं ना, जे करता येत ना हे कामं, त्या माणसाकडे दिली पाहिजे टू व्हीलर. आणि चालव बाबा याची इथून जोरात, बघू दे आम्हाला, तेव्हा त्याला कळलं आमची अडचण काय आहे. बरोबर की नाही बाबा? टाका पण लवकर आवरून तर घ्या हे कामं. हे बघा इकडं कच आहे, इकडं रस्ता आहे. हा मातीचा रस्ता परवडेल मला, हे बघा हा. पण ती कचवाला रस्ता अजिबात नाही परवडणार बाबा. मातीमध्ये तरी गाडी स्लिप नाही होणार, इज्जतीत माझ्या स्पीडला गाडी चालेल. पण ती बारीक बारीक खडी आणि कच टाकेला असते ना, तो रस्ता अजिबात नाही चालणार. खड्डे 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 खड्डे, बापरे. हो, काय सांगू आता तुम्हाला, किती खडखड 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 आलोय मी. म्हणजे की बाबा पावसाळ्यात चिखल दिसू नये म्हणून काय केलंय, बारीक बारीक कच आणि बारीक बारीक खडी टाकलेली आहेत. बरोबर की नाही? शाबास. अरे पण अडचण किती आहे इथं. गाडी चालवायची म्हणजे धोकादायक आहे इथे डायरेक्ट. पण काय करणार, मजबुरी आहे आमची. पण थोडा चांगला रस्ता आलाय, घेऊ रस्ता कव्हर करून या चांगल्या रस्त्यात. हेच काम करायचं. खराब रस्ता आला ना का स्लो गाडी न्यायची इज्जतीत. बाबा हा ट्रक बघा काय जोरात आहे. गेलो ना, हे बघा. आता सांगा मला काय करायचं अशा टायमाला. हे बघा, हे अर्धा रस्ता डायरेक्ट बंद करून टाकलाय. अर्धा रस्ता एंट्री दिली फक्त. एवढ्यात काय झालं असतं सांगा बरं. तो एक ट्रक जायला एवढासा रस्ता आहे तो. मला डायरेक्ट रस्ता खाली, म्हणजे रस्त्याच्या खाली गाडी न्यावं लागली, तेव्हा जाऊ शकलो. चला आता आहे थोडाफार चांगला रस्ता, घेऊ रस्ता कव्हर करून. बाबा जेवढ्या लवकर हा रस्ता होईल ना तेवढं चांगलं आहे. चला, संपला चांगला रोड. परत हे खड्ड्यांचे रस्ते परत आले आपल्याला. चला आपण आता दारणा धरणापाशी पोचतोय म्हणजे जवळजवळ पोचलेलोच आहे दारणा धरणापाशी. पण हा नाही बघा, दिसतोय का, ओसाड पडलाय सगळा, ओसाड. पाऊस नसल्यामुळे धरणात पाणी नाही पाहिजे तेवढं. धरणात पाणी नसल्यावर धरण वाहील कसा. स्पीड ब्रेकर आले. वरच्या साईडने गाडी टाका मित्रांनो इज्जतीत. खाली दगड आहेत, वरती खडी आहे. त्यातली त्यात धूळ पण भरपूर आहे. तुम्हाला धूळ दिसते का माहित नाही, खडी दिसते का माहित नाही काय. एकतर ह्या खडीवरती मी गाडी नाही पळवू शकत, अजिबात नाही पळवता येणार. काय नेमकी गाडीचे टायर स्लिप मारतात डायरेक्ट याच्यावरती. म्हणजे गाडीचा बॅलन्स डायरेक्ट बाहेर फेकतोय, ग्रिप नाही पकडते टायर गाडीचे. हे बघा इथं दगड बिगड टाकलेले आहेत. कधीपर्यंत डांबरीकरण होईल माहित नाही. जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्रास आहे. काय ना, टू व्हीलरचा एकच मायनस पॉईंट आहे तो, म्हणजे अशा खडीच्या, म्हणजे अशा खडी टाकेला असतात ना बारीक बारीक कच, अशा ठिकाणी टू व्हीलर नाही पळवता येत. नाही तर बाकी तुम्ही साधा मातीचा रस्ता द्या, डांबराचा द्या, सिमेंटाचा द्या, नुसतं असा गावठी रस्ता जरी असला ना तरी त्याच्यावर गाडी पळते. पण हे जे असे बारीक बारीक कच आणि बारीक बारीक खडी टाकेला असते ना, नाही पळत. खोटं वाटतंय ना, कधीतरी या रस्त्याला, समजेल तुम्हाला टू व्हीलर कशी चालवायची ती. की जिथं तुम्ही अचानक 60, 70, 80 या स्पीडला असता ना, तिथून डायरेक्ट 15, 20 या स्पीडला येता. नाही जमत ना अशी गाडी चालवायला. 15-20च्या स्पीडला पण अशी स्मूथली गाडी नाही चालत. अशी घसरत बॅलन्स बिघडत गाडी चालते. त्याच्यात पण गाडी सांभाळावी लागते. त्यातली त्यात आता हे तरी चांगले टर्न घेतोय आपण, काय डांबरी रस्ता आहे. हे जे बारीक बारीक खड्यांचा असतात ना रस्ते, तिथं टर्न सुद्धा जमत नाही घ्यायला. दोन्ही पाय असे खाली ठेवायला लागतात इज्जतीत, आणि हळूच उभ्याच्या उभ्या गाडी वळवायला लागते. ठीक आहे, आता काय करणार, रस्त्यांचे कामं चालू आहेत त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार ॲडजस्ट करायचंच आहे. पण प्रश्न फक्त एवढा आहे की अजून किती दिवस ॲडजस्ट करायला लागल, सॉरी किती महिने ॲडजस्ट करायला लागल. महिनेच ना, का वर्षावर नेताय डायरेक्ट. बाबा समोरून ट्रक आलाय, आईचा गो. मी गाडी कुठल्या साईडली झालो खाली. हे बघा, मी हेच सांगत होतो
हे साले असे रस्ते बनवलेत ना की आम्हाला direct खाली उतरायला लागतं. नशीब बोला आता पाऊस नाहीये. म्हणजे झाला तो तो पाऊस पडलेला 3-4 दिवस तेवढा पडला. त्या टायमाला आलतो ना मी. बाबा बाबा एवढा चिखल होता डायरेक्ट रस्त्यावर. आता हे दिसते ना माती चालताना दिसते ना. ठीक आहे याच्यामध्ये गाडी तरी चालवता येते, पण तेव्हा तो पाऊस पडत होता एवढा चिखल झालता की गाडी अशी डायरेक्ट मागच्या टायर अशी फेकायची. थोडीशी जरी रेस दिली का बॅलन्स करत नव्हती. आम्हाला डायरेक्ट असे दोन्ही पाय खाली, म्हणजे आपण नाही का असे दोन्ही पाय खाली ठेवतो साईडनी, असं ठेवून चालायला लागत होतं. हे आता काही एक तर तुम्हाला दिसलं नाही कारण की पाऊस नाही आहे. बरेच दिवस झाला, आठवडा झाला असेल पाऊस बंद आहे सध्या. पण आता पाऊस असताना कंटिन्यू तुम्हाला दाखवलं असतं की रस्त्यांची काय गंदी हालत आहे. एवढी बेकार हालत होते ना पावसामध्ये. कारण सगळा चिखल. आता बघा हे एवढं डांबर आहे, ही साईड अख्खा माती आहे, ही साईड अख्खी माती आहे, टोटल मातीने भरले. आणि ते मातीमध्ये थोडी ना टू व्हीलर चालते, खास करून पावसामध्ये. बरोबर की नाही. चला असं उन्हाळा असला किंवा कोरडी माती असली तेव्हा टू व्हीलर जाते, पण बाबा चिखलामध्ये टू व्हीलर नाही रे बाबा, अजिबात नाही. पण काय आता तेच बोलतात ना, मजबुरी आहे शेवटी, त्याच्यामुळे सहन करावं लागतं. तर कधी हे रस्त्यांचे हा बघा दलिंदर इथं जागा नाही तरी पण घालतोय. दिसते पुढून गाडी येऊ राहिली तरी पण काय करतोय, दाबतोय. काय असतात ना फोर व्हीलरवाले, ते काय करतात टू व्हीलरवाल्यांना भावच देते नाही. म्हणजे आता इतक्यात बघितलं तुम्ही की समोरून जर टू व्हीलर येत असली ना का तरी पण अशी गाडीवर ओव्हरटेक करतात. का? कारण की नुकसान मोठ्या गाडीवालीचं आहे नाही हे त्यालाही माहिती आहे. साईडला कोण होणार आहे, टू व्हीलरवालाच होणार आहे. बरोबर की नाही. मी काय म्हणतो, हे असे उद्योग ना, एखादा ट्रक येत असला ना तवा करावं मी म्हणतो या फोर व्हीलरवाल्यांनी. आई शपथ त्या फोर व्हीलरचा पापडच होईल डायरेक्ट. तवा नाही मस्ती करणार, माहिती आहे समोरची गाडी मोठी आहे, आपला भोगा होईल. आणि याशी आपल्यासारखे बाईक असले का माहिती काय होणार आहे, टू व्हीलरवाला पडणार आहे आणि टू व्हीलरवाला ठोकणार पण नाही, साईडलाच गाडणार आहे गाडी रस्त्याच्या. बरोबर की नाही. यांना ना असे ट्रकवाले भेटले पाहिजे. तेव्हा यांना सांगा की घाला बरं गाडी, बघू दे ट्रकवाला साईडला होतो का नाही. ना तुझ्या गाडीचा पापड केला ट्रकवाल्याने, नाव बदलून ठेव माझं. टर्निंगला हॉर्न दे जा रे बाबांना कधी पण. कारण की समजा टर्निंगला एक साईडनी गाडी येत असते ती आपल्याला दिसत नसते कधी पण. मला जवळजवळ खड्डे आता सगळे पाठ होऊन गेलेले की कुठल्या साईडला कुठला खड्डा आहे आणि कुठल्या साईडला कुठला खड्डा आहे, सगळे पाठ झालेले. चला आता साखरू फाट्यापाशी पोहोचतोय मी. तिथून अजून आपल्याला 5-6 किलोमीटर जायचं असेल. चला आपल्याला इथून राईटला जायची आहे साखरू फाट्यावरून. गाड्या स्लो करू कारण की इथं लय खड्डा आहे. हे बघा खटकी आहे, डायरेक्ट खटकी आहे. चला गाड्या बघा, गाड्या दिसत नाहीत. चला जाऊ द्या. या साईडला पण रस्त्यांचेच कामं चालू आहेत, होतील लवकरच पूर्ण, पण ते कधीपर्यंत ते माहीत नाही. चला मित्रांनो आपण आता साखर फाटा पण सोडतोय. एकतर पावसाचे दिवस आहेत, पण अजिबात असं वाटत नाही की पावसाचे दिवस आहेत. म्हणजे बघा एक तर गाडी चालवतोय, आजूबाजूला थोडीफार हिरवळ जरी असली पण हे बघा ऊन पडलेलं आहे, डायरेक्ट कडक ऊन येते. पण आणि गाडी चालवताना जो मला वारा लागतोय तो सुद्धा गरम वारा आहे. असं अजिबात नाही वाटत की पावसाचे दिवस आहेत. हा असं वाटतंय उन्हाळ्याचे, फक्त आजूबाजूला थोडेसे गवता लावलेत बस. हा पाऊस पण कधी पडेल कंटिन्यू काय माहिती. ठीक आहे, जेव्हा कंटिन्यू पडेल तेव्हा पडेल, तोपर्यंत चालू आपण आपल्या हिशोबाने. बाबा इथं हे बघा रोड खाली वरतीचे. हे बघा आता मागच्या टायमाला सांगितलेलं इथे एक माळा चढायला लागतो. हा बघा इथे एक माळा चढायला लागला आपल्याला. आता आपल्या पुढं कवडदर ते गाव आहे, ते गाव क्रॉस करून आपण आपल्या गावात जाऊ.
गाव साईड आहे म्हणून जरा आजूबाजूला बघा कोण रस्ते वगैरे क्रॉस करताय का, बारीक बारीक पोरं पण असतात. चला आता आपण आपल्या गावापाशी आलेलो आहे. आपल्याला इथून पुढून लेफ्ट मारायचं आहे, म्हणजे डोंगर चढायचं आहे डायरेक्ट. हे बघा. ओके चला. हे बघा आपण डोंगरच चढतोय. नशीब इथं तरी आहे डांबरी रस्ता थोडाफार. हॉर्न द्या गाडीवाल्याला. बाबा डायरेक्ट त्या गाडीवाल्याने गाडीमध्ये थांबवलेली आडवी. बोललो काय आडवा घुसतो का काय. चला आता थोड्याच वेळात नॅशनल रस्ता संपतोय आणि इंटरनॅशनल रोड चालू होतोय. चला आपण इंटरनॅशनल रोडला एंट्री मारलेली आहे. ओके गुड. चला मी पण मजा घेतो या रस्त्याची, तुम्ही पण मजा घ्या. खाडखुड 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 फक्त जरा हळू जाऊ द्या, कारण की रस्ते एवढे भारी आहेत आपले. जर कोणाला इंटरनॅशनल रस्त्यांची मजा घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. पत्ता भरवेर खुर्द. त्याला ऑफ रोडिंग करायची असेल, गाडीची चांगली सर्व्हिसिंग करायची असेल, त्यांनी कृपया आमच्या गावच्या रस्त्यांना येऊ शकता आणि मस्तपैकी राईड एन्जॉय करू शकता जसं आम्ही करतो. गाडीची वाट लागली तर आम्ही जबाबदार नाही. ज्याची गाडी आहे त्यांनी सांभाळून घ्यावे. हे बघा फक्त स्किल ड्रायव्हरांनाच एंट्री आहे इथं. बाबा बाबा पाऊस पडलाय ना, रस्त्यांची अजूनच वाट लागलेली. जे ड्रायव्हर स्किल, ज्या ड्रायव्हरांना स्किल नसेल, गाडी चालवायचं चांगलं नॉलेज नसेल, त्यांनी कृपा करून इकडे गाडी घेऊन येऊ नये. ज्याला चांगली गाडी चालवता येते त्यांनीच फक्त या रस्त्यांवर गाड्या घेऊन यावी. बरोबर की नाही. मग बाबा खायचं काम आहे का आमच्या रस्त्यांना गाड्या चालवायच्या म्हणजे. एकदम इज्जतीत, टायमावरती ब्रेक, टायमावरती रेस, हे सगळं काही असं कोणालाही जमत नसतं. बरोबर की नाही. काही स्किलफुल ड्रायव्हर पाहिजे त्याच्यासाठी, जसं काही मी. चला इंटरनॅशनल संपला, नॅशनल लागला, तो पण थोड्या वेळासाठी. परत नॅशनल हायवे संपतोय, इंटरनॅशनल हायवे लागतोय. हे बघा सुरुवात. आहा एकच नंबर. जर कोणाला सिद्ध करायचं असेल की मी चांगली गाडी चालवतो तर त्या माणसाने आमच्या गावी गाडी घेऊन यावी आणि त्याची स्किल दाखवावी. एकच नंबर. बापरे बापरे, लयच खराब झालाय रस्ता. सॉरी चुकीचं बोललो. लयच चांगला झालाय रस्ता पहिल्यापेक्षा. आता तर बैलगाडी पण चालू का नाही माहित नाही याच्यावर. तेव्हा का रस्त्याची नदी झालेली आमच्या. ओके दिसत असेल तर चला. एकच नंबर. खतरनाक आहे भेंडी. चला आपण एवढे कष्ट करून नॅशनल इंटरनॅशनल रस्ता पार करून आपण आता जवळजवळ आपल्या घरापाशी आलेलो आहे आणि आपण आपल्या घरापाशी पोचतोय. बरोबर की नाही. हो हो. धोडून धोडून. चला इथे पण चिखलाचे काय पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे डोंगरातून पाणी वाहत आहे. हे जर दिसत असेल एक साईडला बारकासा झरा चालू आहे. ओके आईसोबत माझ्या घरापासले रस्ते चांगले यांच्यापेक्षा. हे बघा बरं इथं तरी चांगले रस्ते आहेत. चला आपण पोचलेलोच आहे घरापाशी.
आणि आपण आपल्या घरापाशी पोचलो. आपली आई पण आहे, आपला भाऊ पण उभा आहे. एकाच नंबर. चला आपण आपल्या घरापाशी पोचलोय. इथं आपली आई आहे, इथं आपला भाऊ आहे. चला तर चला मित्रांनो, आपण घरी पोहोचलेलो आहे आता. तर आता थोडा आराम करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.